त्यावेळेस आपण लोकांशी वर्तमान याचा अध्याय 24 आणि वचन 28 पासून काही वचन आपण ऐकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. मग ज्या गावाला ते जात होते त्याच्या जवळ आले तेव्हा त्याने पुढे जाण्याचा रोग दाखवला, परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले, आमच्या बरोबर राहा, कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे. तेव्हा तो त्यांच्या बरोबर राहाव्यास आत गेला. मग असे झाले की तो त्यांच्या बरोबर जेवत बसला असताना त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यांना दिली. तेव्हा त्यांचे डोळे उघडले व त्यांनी त्याला ओळखले. तोच तो त्यांच्यापासून अंतर्धान पावला. तेव्हा ते एकमेकात म्हणाले, तो वाटेने आपल्या बरोबर बोलत होता व शास्त्राचा उलगडा करत होता, तेव्हा आपल्या अंतःकरणाला आतल्यात उकळी येत नव्हती काय? मग त्याच घटकेस ते उठून यरूशलेमेस माघारी गेले. तेव्हा 11 परिषद त्यांच्या बरोबर लोक एकत्र जमले त्यांना आढळले. ते म्हणत होते की प्रभू खरोखर उठला आहे व शिमोनाच्या दृष्टीत पडला आहे. मग त्यांनी वाटेतल्या सर्व घटना आणि भाकर मोडली तेव्हा आपण त्याला कसे ओळखले हे निवेदन केले. हालेलुया. परमेश्वराला धन्यवाद आणि गौरव. हा भाग जो आहे हा अम्मोस गावाला चाललेल्या त्या शिष्यांचा आहे. त्या अम्मोस गावाला चाललेले शिष्य आहेत ते यरूशलेम मध्ये होते आणि यरूशलेम मध्ये ज्या सर्वांची आशा ज्या ख्रिस्तर होती, तुझं जीवन देण्यासाठी आला, सार्वकालिक जीवन देण्यासाठी, सदा सर्व काळासाठी जीवन देण्यासाठी आलेलं आहे, अशी ज्यांनी आशा ठेवलेली होती, असे हे लोक जे आहेत ते ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळून मारलं आणि त्यांनी पाहिले की आता काही सगळं संपलेलं आहे आणि मग ते त्यांच्या गावाकडे निघाले होते. हालेलुया. तुम्ही पाहता की ज्या ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळवलं त्यावेळेस सगळे पांगले होते. काही मासे धरण्यासाठी काही गेले होते, काही जागादार तिकडच्या तिकडे गेले होते. आता हे आमोस गावचे लोक होते, हे शिष्यच आहेत, हे पण त्यांच्या गावाला चाललेले होते. परंतु प्रभू उठला आहे हे त्यांना कोणीही स्वीकार माहित नव्हतं की प्रभू मरणातून उठलेला आहे, तो जिवंत झालेला आहे. आता एकदा प्रभूंनी मरियेला दर्शन दिलं, मगदली मरियेला दर्शन दिलं, त्यानंतर पेत्राला दर्शन दिलं आणि नंतर आम्ही पाहतो की योहान आणि पेत्राला रिकामी कबर त्यांनी पाहिली आणि तिसऱ्या वेळेस या दिव्य दर्शन तुम्ही पाहता की अम्मोस गावच्या लोकांना त्यांनी दर्शन दिलं मेलेल्यातून उठल्यानंतर. आता ही गोष्ट फार महत्वाची आहे की पहा देवाचे लोकांनो, हे म्हणतात की ज्या वेळेस तो शास्त्राचा उलगडा करत होता त्यावेळेस आमच्या अंतःकरणात आतल्या उकळ्या फुटत नव्हत्या काय? हालेलुया. हो देवाचे प्रभू, देवाच्या शास्त्राचा उलगडा ज्यावेळेस आमच्या पुढे होतो त्यावेळेस देवाचं वचन आमच्या पुढे वाचलं जातं, ज्यावेळेस देवाचं वचन आम्ही बोललं जाते किंवा ऐकलं जातं त्यावेळेस आमच्या अंतःकरणात उकळ्या फुटतात का? आमच्या अंतःकरणात काही होतंय का? आमचं अंतःकरण काही आमच्याशी बोलतंय का? आम्ही खरोखर देवाचं वचन अंतःकरण पूर्वक ऐकतोय का? फक्त कानाने ऐकतो पण अंतःकरण आम्ही त्याच्यासाठी खोलतोय का? हे फार महत्वाची गोष्ट आहे. या ठिकाणी ते म्हटले की आम्ही उलगडा होत असताना किती आनंदाची उकळ्या आम्हाला फुटत होत्या. हालेलुया. किती अंतःकरणात आनंदाची उकळ्या फुटत होत्या. व देवाचे लोकांनो, देवाचं वचन हे अंतःकरण जाणणारे, अंतःकरण पारखणारे, अंतःकरणातले भेद गोष्टी बाहेर काढणार आहे. अंतःकरणाशी देवाने बोलावं ही देवाची इच्छा आहे तुमच्या आणि माझ्यासाठी. आमच्या अंतःकरणाशी देवाने बोलावं. हालेलुया. आमच्याशी बोलावं, आमच्या अंतःकरणाशी बोलावं, आमच्या अंतःकरणपूर्वक आम्ही ते ऐकावं, आम्ही ते स्वीकारावं ही देवाची इच्छा आहे. हालेलुया. नाहीतर आम्ही बरोबर ऐकतोय, आमचे कान ऐकते, आमची बुद्धी ऐकते, पण आमचं अंतःकरण जर देवाचं वचन ऐकत नाही तर आनंदाचे उकळे आणि फुटणार नाही, आमचं जीवनही बदलणार नाही. आणि त्याच वेळेस ज्यावेळेस आम्हाला समजेल, ज्यावेळेस भाकर मोडली जाईल त्यावेळेस आमचे डोळेही उघडणार नाही. हालेलुया. भाकर मोडल्याबरोबर त्यांचे डोळे उघडले. हालेलुया. म्हणूनच तर हा विधी परमेश्वराने लावून दिलेला आहे. हालेलुया. हा विधी जो प्रबोधनाचा विधी आहे हा यासाठीच लावून दिलेला आहे की आमचे डोळे उघडावे. दर आठवडे म्हणा किंवा 15 दिवसानंतर म्हणा किंवा महिन्यातून एकदा म्हणा, कधीतरी आमचे डोळे उघडले पाहिजे.
देवाचं वचन ऐकताना भाकर मोडताना आमचे डोळे उघडले पाहिजे. कारण आमचे डोळे जर उघडले नाही, आम्हाला जर आमच्या अंतःकरणात चुरचूर लागली नाही, आमच्या अंतःकरणाला उकळी फुटली नाही, तर आम्ही देवाच्या समक्षतेला मुकणारे लोक आहोत. आम्ही देवाच्या समक्षतेमध्ये नाही. आम्ही देवाची सहभागिता आम्हाला जाणवत नाही, देवाची सहभागिता आमच्या जीवनात येत नाही, देवाचं वचन आमच्याशी बोलत नाही, तर आम्ही निरर्थक आहोत. हालेलुया. मग बघा त्यावेळेस हीच गोष्ट होती. त्यानंतर चर्चला जा काही हरकत नाही, चर्चला जा, पण हळूहळू आवाजात एकमेकाशी बोलत राहा, गप्पा मारत राहा. चर्चला जा पण शांत बसा, काही हालेलुया म्हणू नका, बेजवान म्हणू नका, स्तुती स्तवन करू नका, आराधना करू नका, जा चर्चला जाऊन बसा. हालेलुया. आणि नंतर अजून एक गोष्ट होती की जा चर्च मध्ये, काय हरकत नाही, जसा बसा. आणि वचन चालू झालं की मस्त एक झोप मारा, आरामशी एक मस्त झोप मारा. आणि मग वचन संपलं, लोकांनी सगळे शेवटच्या प्रार्थनेला मोठा गलबला झाला की आपण उठा आणि तुम्ही काहीतरी म्हणा आणि या घरी. हालेलुया. हे सैतानाचं कारस्थान आहे. हालेलुया. हे सैतानाचं कारस्थान आहे. आणि मी माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत या 40 वर्षाच्या जीवनामध्ये मी पाहिलं की बरेचसे लोक चर्चमध्ये आहेत. हालेलुया. ते काही येतात आणि घरचे गप्पा मारीत बसतात त्या ठिकाणी. आल्यानंतर कसं काय, ते कसं, हे कसं, इकडे कसं, तिकडे कसं. अरे तुम्हाला गप्पा मारण्यासाठी चर्च आहे का? तुम्ही गप्पा मारण्यासाठी चर्चमध्ये येऊन बसलेला आहात का? एकमेकांची विचारपूस करण्यासाठी चर्चमध्ये येऊन बसलात का? तुम्ही देवाची स्तुती स्तवन करण्यासाठी, देवाची आराधना करण्यासाठी तुम्ही बसलात? काही वेळेस या कॉन्फरन्स कॉल मध्ये देखील होतं, आम्ही नाव घेऊन कटळतो, परंतु कोणी उत्तर देत नाही. हालेलुया. कोणी उत्तर देत नाही. म्हणजे काय आहे की फक्त आम्ही आहोत. मोबाईल लावून दिलेला आहे आणि आम्ही आमच्या कामात गुंतलेलो आहोत. आमचं काम चालू आहे, आमचा उद्योग चालू आहे, स्वयंपाक चालू आहे, आमचं काय जे असेल ते आमचं चालू आहे. आम्ही फक्त पालकांना दिसलं पाहिजे की आज आमचे साहेब हजर होते, आमच्या सिस्टर हजर होत्या, आमच्या बहिणी आज हजर होत्या. एवढं जरी दिसलं तरी बस, आता देव पाहतोय. हालेलुया. देव पाहतोय, आमचं अंतःकरण देव पाहतोय, आमचं मन देव पाहतोय, आमचे विचार देव पाहतोय. हे जर विसरून जातो, आत्म्याला आणि खरेपणाने देवाची भक्ती करणारे देवाला पाहिजे आहे. परंतु नेमकं हेच होतं की तो सैतान आम्हाला काय करतो की तेच करू देत नाही. नेमकं भक्ती चित्त समाधानाचं करू देत नाही. तर काही वेळापूर्वी मी एक गोष्ट ऐकली. एक कोंबडा होता आणि तो एका मालकाने कोंबडा घेतला आणि कोंबडा घेतल्यानंतर पहिल्या दिवशी पाहिलं त्याने, बाग दिला, बरोबर वेळेवर बाग दिला त्याने. आणि वेळेवर बाग दिल्यानंतर सकाळी हा मालक उठला, त्याला म्हटलं बघ, तू जर बाग दिलास तर तुला कापून खाईल. तर कोंबड्याला पंचायत पडली, बाग द्यायचा नाही. जो माझा स्वभाव आहे, जे माझं कर्तव्य आहे, ते जर मला करायचं नाही तर काय करायचं. मग त्यांनी त्यावेळेस ज्यावेळेस बाग द्यायचा वेळ आला त्यावेळेस त्यांनी काय केलं, दुसऱ्या दिवशी फक्त पंख फडफडले त्यांनी. हालेलुया. याने पाहिले काय रे, पंख फडफडले, कारण आवाज आला पंख फडफडण्याचा. दुसऱ्या दिवशी त्या माणसाने सांगितलं की बाग तुला नाहीस पण तू पंख तू फडफडलीस. आता जर या दोन्ही गोष्टी केल्या तर मी तुला कापून खाईन. आता आली पंचायत. आता बागडायचा नाही, पंख फडफडायची नाही. आणि मग आता त्याने सांगितलं आता काय करायचं. आणि मग तिसऱ्या दिवशी त्यांनी तो टाइम झाल्यानंतर फक्त त्यांनी ती मुंडी खालीवर अशी केली, अशी मुंडी खालीवर केली त्याच्या पद्धतीप्रमाणे. आवाज निघाला नाही, फक्त पद्धतीप्रमाणे त्याप्रमाणे त्या मुंडी त्यांनी अशी वर खाली केली. हालेलुया. आता यांनी पाहिलं की मुंडी वर खाली केली. हालेलुया. आणि मग तो म्हटला की बघ, आता जर आवाज केला, बाग दिला तर, पंख फडफडले तर, तू मुंडी वाकडी तिकडी केली तर, या तिन्ही पैकी काही जरी केलं तर मी तुला कापून खाईन. हालेलुया. आता आली का पंचायत. आता काहीच करायचं नाही. आणि याचा स्वभाव तर हाच आहे की ज्या त्या वेळेला तो करणारच. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हो देवाच्या प्रिय लोकांनो, मला यातून एक गोष्ट स्पष्ट सांगायची आहे की सैतान देखील हेच म्हणतो. हालेलुया. सैतान देखील तेच म्हणतो, काय हरकत नाही, प्रार्थनेला जॉईन हो. हालेलुया. मोबाईल लावून ठेव आणि मग तुझा उद्योग चालू दे. हालेलुया. स्तुती स्तवन बाकीचे करते, तू फक्त ऐकत राहा. प्रेज लॉर्ड. वचनाच्या मला
वचन सांगत पाळक साहेब त्यावेळेस काय गडबड गोंधळ काय नसतो. मग तो आरामशीर बस, म्हटलं तर टीव्ही लावून बस आणि मोबाईलचा आवाज कमी करून टाक, मोबाईलचा आवाज बंद करून टाक. हालेलुया. मग अशा प्रकारे सैतान एक गोष्ट आमच्या अंतःकरणात घालतो आणि आमचं जे कर्तव्य आहे किंवा आम्हाला जे करायचं आहे ते त्यापासून तो आम्हाला दूर करतो. हालेलुया. आमचं कर्तव्य आहे देवाची स्तुती स्तवन ध्यान. आमचं कर्तव्य आहे आमच्या आम्ही अंतःकरणपूर्वक देवाची भक्ती करणं, खरीपणानं भक्ती करणं. आमचं कर्तव्य आहे की आमच्या अंतःकरणात देवाचं वचन ऐकताना उकळ्या फुटल्या पाहिजे. आमचं अंतःकरण उकळ्या फुटणारं पाहिजे की ज्यावेळेस देवाचं वचन आमच्याशी बोलतंय त्यावेळेस ते वचन आमच्या अंतःकरणापर्यंत भिडलं पाहिजे. फक्त कानापर्यंत, बुद्धीपर्यंत नाही, अंतःकरणापर्यंत ते गेलं पाहिजे. येशूच यांचे गेलं होतं. त्यांच्या अंतःकरणापर्यंत जाऊन देखील यांना समजलं नाही की हा ख्रिस्त आहे. हालेलुया. उकळ्या फुटत होत्या तरी यांच्या लक्षात आलं नाही की आमच्या बरोबर चालणारा जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आहे. हालेलुया. त्या रस्ताभर शास्त्रवचनातून तो त्यांच्याशी बोलत होता, परंतु त्या पूर्ण रस्ता संपला, हे गावात आले, परंतु तरीही यांनी त्यांना ओळखलं नाही. आणि मग ज्या वेळेस ते जेवायला बसले आणि त्या भाकर मोडली त्यावेळेस त्यांची डोळे उघडले. तेही देवाची कृपा झाली, देवाने त्यांचे डोळे उघडले. भाकर मोडल्याबरोबर डोळे उघडले की हे तर पद्धत देवाची प्रभू येशू ख्रिस्ताची आहे. अशाच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त भाकर पडून आम्हाला त्यांनी दिली होती. आम्हाला अशाच प्रकारे त्यांनी सांगितलं की ते हा विधी तुम्ही करीत राहा. आणि मग त्यांचं अंतःकरण उघडले गेले, मन उघडले गेले, विचार उघडले गेले आणि त्यांना ते सत्य समजलं. आणि सत्य समजल्यानंतर भाकरे खाल्ली नाही, त्यांनी भाकरे खाल्ली नाही, तसेच पुन्हा यरूशलेम मध्ये गेले. हालेलुया. हो देवाच्या लोकांनो, बायबल मध्ये यिर्मया 17:9 मध्ये सांगितलं, 9:10 मध्ये सांगितलं की पहा, हृदय सर्वात कपटी आहे, त्याचा भेद कोणाला समजतो. हालेलुया. त्याचा भेद कोणाला समजतो. हे वचन जे आहे ते फार भयंकर आहे की देवाचं वचन. यिर्मया 17:9 आपण ऐकूया त्याची ऐकूया. पहा, आपण ऐकूया 17:9. हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणाला समजतो. प्रत्येकाला ज्याच्या वर्तनाप्रमाणे, ज्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चालून पाहतो, अंतर्याम पाहतो. इतर पक्षी पन्न घातलेले अंडी उगवतो तसे अन्याने धन मिळवण्याचे आहे. तर मला हे 2 वर्षाकडे आपण लक्ष देऊया. हालेलुया. हृदय सर्वात कपटी आहे, त्याचा भेद कोणाला समजतो. पण किती हृदय कपटी आहे. हालेलुया. किती कपटी आहे. ते कसं माणसाला देवाच्या वचनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतं, देवापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतं. इतरत्र लक्ष कसं जाईल, इतर व्यर्थ गोष्टीकडे कसं लक्ष जाईल याकडे ते काटेकोरपणे त्याचं लक्ष असतं की इतर गोष्टीकडे यांचं लक्ष जावं, इतर गोष्टीकडे यांचं मन जावं, देवाच्या गोष्टीकडे मन लागू नये. हालेलुया. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त एकदा पेत्राने सर्व लोकांना म्हणत होता की माझ्यासाठी हे सगळं होणार आहे का, मला वधूसमोर खेळण्यात येणार आहे, मला खेळण्यात येणार, मी मरणार आणि ते पुन्हा जिवंत होणार, हे माझ्यासाठी होणार आहे. पण पेत्र म्हटला, प्रभू जे असं तुमच्यासाठी नको हो. प्रभू येशू प्रभूने काय म्हटलं, अरे सैताना चालता हो माझ्यापासून, कारण तुझं लक्ष देवाच्या गोष्टीकडे नाही. मी काय सांगतोय हे माझ्यासाठी होणार, हे घडणार आहे, हे होणार आहे, हे मी तुला सांगतो. तुझा सल्ला घेत नाही मी, तुझा सल्ला घेतलं की व्हावं की नाही यासाठी तुला प्रार्थना करायला सांगत नाही, तर मी सांगत आहे की ह्या गोष्टी होणार आहेत की नंतर झाल्यानंतर तुम्हाला समजू. नंतर समजण्यापेक्षा तुम्हाला आधीच समजावं की ह्या गोष्टी माझ्यासाठी होणार, या गोष्टी घडणार, या गोष्टी होणार. मला धरून देणार आणि धरून देणारा हे तुमच्यातला एक असणार. हे सगळं मी तुम्हाला सांगतोय, मी सांगत आहे, हे सगळं तुम्हाला यासाठी सांगत आहे की नंतर होणार आहे. आणि नंतर झालेल्या गोष्टी तुम्हाला अगोदरच सांगतोय यासाठी की तुम्ही अगोदरच समजून घ्यावं की या गोष्टी होणार आहे, बहुत होणार होत्या. हे तर प्रभू येशूने आम्हाला सांगितल्या होत्या. त्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या तोंडाने आम्हाला सांगितलं होतं की मला धरून देण्यात येणार, तो शिष्याचा असणार आणि तुमच्यातलाच असणार, मला समोर खेळवलं जाणार. हालेलुया. आणि हे होणार आणि मग तिसऱ्या दिवशी मी पुन्हा उठणार, हे होणार. हे सगळं माहीत असताना देखील
तुम्ही पाहता की त्या लोकांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचलं नाही, मित्राच्या अंतःकरणापर्यंत न पोहोचल्यामुळं आणि पुन्हा नंतर त्या शिष्यांच्या एवढं सांगून देखील त्यांच्या अंतःकरणापर्यंत न पोहोचल्यामुळं प्रभू पितानं मित्राला सांगितलं तरी तो म्हटला की तुझं लक्ष देवाच्या गोष्टीकडे नाहीये, तुझं लक्ष वेगळ्या गोष्टीकडे आहे, तुझं लक्ष तुझं चित्त देवाच्या गोष्टीकडे लागू दे. हे सर्व होणार आहे मी सांगत आहे, हे घडणार आहे मी सांगत आहे, परंतु तो म्हणतो असं नको, म्हणजेच तुझं लक्ष देवाच्या गोष्टीकडे नाही, असं होणार हे मी सांगत आहे. आणि तू म्हणतो होणार नाही, होऊ नये. देवाच्या लोकांना हीच गोष्ट महत्वाची आहे की देवाचं वचन आमच्याशी काय बोलत आहे, देव आमच्याशी काय बोलत आहे, आमच्याशी वार्तालाप काय देव करत आहे. देवाचं वचन जे आहे ज्यावेळेस आम्ही ऐकत असतो त्यावेळेस अनेक प्रकारे ते आमच्याशी बोलत असतं. ते एकाच बाजूनी बोलत नाही, ते दोधारी तलवारी सारखं आहे. दोधारी तलवारीच्या ते दुधारीनं आमच्याशी बोलतं, दोन विचारानं आमच्याशी बोलतं, दोन कारणानं आमच्याशी बोलतं. ते बोलत राहतं आमच्या जीवनासाठी आणि आमच्यासाठी बोलत असतं. आम्हाला आध्यात्मिक रीतीनं आणि शारीरिक रीतीनं तंदुरुस्त करण्यासाठी ते बोलत असतात. आमच्या विश्वासाला आम्ही खंबीर व्हावं आणि अविश्वासाच्या प्रत्येक बंधनापासून आम्ही सुटावं यासाठी देवाचं वचन आमच्याशी बोलत असतं. आणि ज्यावेळेस आम्ही अंतःकरण ऐकत असतो, ज्यावेळेस ती भाकर आम्ही त्या भाकरीकडे आमचं लक्ष असतं, त्यावेळेस आमचे अंतःचक्षु उघडले जातात, आमचे डोळे उघडले जातात, आम्ही शुद्धीवर येतो. ज्या वेळेस त्या भाकरीकडे आमचं लक्ष असतं. म्हणून प्रसिद्ध वाद्यामध्ये दुसऱ्या अध्यायात सांगितलं की ते भाकर मोडण्यात तत्पर असायची, कारण भाकर मोडण्यामागं मोठं रहस्य आहे. भाकर मोडण्यामागं रहस्य आहे की लोकांची अंतःकरण त्यामुळे उघडतात, लोकांचे डोळे त्यामुळे उघडतात. आणि डोळे उघडल्यामुळे होतं काय की त्यांना सत्य समजतं, सत्य समजतं, सत्य ते स्वीकारतात, आपलं पाप बंदी घेतात, आपल्या पापाबद्दल पश्चाताप करतात. कारण ती भाकर जी खायची आहे ती भाकर अयोग्य प्रकारे खाण्यासाठी दंड आहे, आणि जो ऐगितीनं खातो त्याच्यासाठी ते आशीर्वादाचं कारण आहे, ती बलवान बनवण्याचं कारण आहे, ती सशक्त बनवण्याचं सामर्थ्यशाली बनवण्याचं कारण आहे. की ज्यावेळेस ते आम्ही भाकर खातो, ज्यावेळेस येशूचं रक्त पितो आणि त्याचं शरीर खातो, त्यावेळेस आमच्या जीवनात आमच्यामध्ये जीवन उत्पन्न होतं. जीवन बायबलमध्ये काय सांगितलं, मी माझं शरीर हे खरं अन्न आणि माझं रक्त खरं पेय आहे. जो हे रक्त पिणार नाही आणि माझं शरीर खाणार नाही त्याच्या काही जीवन असणार नाही. योहान 6 मध्ये सांगितले त्याने. हालेलुया. योहानाचं पुस्तक 6 अध्याय. त्याने म्हटलं की माझं रक्त, माझं शरीर आणि माझं रक्त हे खरं पेय आणि खरं भाकर आहे. हालेलुया. ज्या वेळेस आम्ही भाकर खातो त्यावेळेस आम्ही बलवान बनतो, त्यावेळेस आमचे डोळे उघडतात. त्या भाकरीच्या मेजाजवळ आम्ही येतो त्यावेळेस डोळे उघडले जातात. हो, देवाच्या लोकांना देवाची इच्छा आहे आमचे डोळे उघडावे, आम्हाला सत्य समजावं, आम्ही खरेपणानं कुठल्या प्रकारचे आम्ही कोणाच्या दबावाखाली किंवा कोणाच्या इच्छेप्रमाणे नाही. हालेलुया. हे करू नको, ते करू नको, असं करू नको, तसं करू नको. हालेलुया. हो, देवाच्या भक्तीमध्ये जर आम्ही आलो तर त्या भक्तीमध्ये मोकळीकता पाहिजे. हालेलुया. मोकळीकता पाहिजे, दबावामध्ये भक्ती नाही, मोकळीकतेमध्ये भक्ती झाली पाहिजे. मोकळं अंतःकरणाने आम्ही देवाची भक्ती केली पाहिजे, खऱ्या अंतःकरणाने खऱ्या मनाने आम्ही भक्ती केली पाहिजे. नाहीतर हे तर कपटीच आहे, हृदय सर्वात कपटी आहे. बायबल सांगतं सर्वात कपटी आहे. ते फक्त ते कपट करतं आमच्या बरोबर, ते आमच्या बरोबर दुटप्पीपणा करतं, ते आम्हाला पाडण्याचा प्रयत्न करतं, ते आम्हाला दुसऱ्याकडे नेण्याचा प्रयत्न करतं, आमचे विचार भटकण्याचा ते प्रयत्न करतं, आम्हाला देवापासून दूर नेण्याचा ते प्रयत्न करतो. त्या कपटी हृदयाचं काम जे आहे. परंतु धन्य आपण लोक आहोत की ज्याच्या अंतःकरणात ख्रिस्त आहे. हालेलुया. त्याचं अंतःकरण या सर्वांपासून मुक्त झालेलं असतं. हालेलुया. या सर्वांपासून मुक्त असतं कारण त्याच्या अंतःकरणात ख्रिस्त आलेला असतो. हालेलुया. तो सत्य मार्गाने चालतो, सत्यामध्ये टिकून चालतो. त्याचं मन, त्याचं चित्त, त्याचं अंतःकरण देवाच्या गोष्टीकडे लागतं. कारण ज्याला देवाचा आत्मा आहे त्याच लक्ष आत्म्याच्या गोष्टीकडे लागतं. पण ज्याला देवाचा आत्माच नाहीये, ज्याचं अंतःकरण फक्त अंतःकरण आहे, फक्त अंतःकरण, त्याच्यात कोणाचीच वस्ती नाही, मग ते अंतःकरण तर सगळ्यात कपटी अंतःकरण आहे. त्याचा भेद कोणा समजतो? या ठिकाणी सांगितलं की त्याचा भेद कोणा समजतो? हालेलुया. हो, देवाचे लोक ते कपटी आणि त्याचा भेद समजत नाही. हालेलुया. आम्हाला समजून देत नाही की आम्ही बरोबर आहे की
चुकीचे आहोत हे देखील तो समजून देत नाही. इतकं बेमालूमपणे आमच्या अंतकरणात ते कपट रूपीने आमच्या अंतकरणात तो बीज पेरतो. हालेलुया. तो दुष्ट हालेलुया. ते आणि ते अंतकरण जे आहे त्या अंतकरण आमचं बिघडून टाकतो, आमचं मन बिघडून टाकतो, आमचे विचार बिघडून टाकतो, कारण त्याचं काम ते आहे. पण ज्याच्या अंतकरणात ख्रिस्त आहे, ज्याला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालाय, जो आत्म्याच्या प्रेरणेने चालतो, तो कधीही त्या दुष्टाला वश होत नाही. हालेलुया. त्या दुष्टाला वश होत नाही. जो नियमित रीतीनं प्रभूचं शरीर आणि रक्त आपल्यामध्ये घेतो, त्याच सहसा तो देवापासून दूर जात नाही. हालेलुया. कारण त्याच्यात काही जीवन असतं. प्रवेश केला म्हटलं की मी जे भाकर आणि जो प्याला देईल तो तुमच्यासाठी जीवन असणार आहे. हालेलुया. माझं रक्त तुमच्यासाठी जीवन देणार आहे, माझं शरीर तुमच्यासाठी जीवन देणार आहे. हे अयोग्य प्रकारे नाही, तर पूर्ण समजून उमजून यामधून तुम्ही घ्या आणि यामधून प्या, म्हणजे तुम्हाला जीवन लागेल. तुम्हाला जीवन लागेल. तुम्ही जीवनात जाल, तुमचे अंतःशिक्षण उघडले जातील, तुमचे डोळे उघडले जातील, तुमचं अंतःकरण उघडलं जाईल आणि देवाचं कार्य तुमच्यामधून, देवाचं सामर्थ्य तुमच्यामधून प्रगट होईल. तुम्हाला सत्य समजेल, तुम्ही बंधमुक्त व्हाल. आता तुम्हाला कोणा शिक्षकाची गरज लागणार नाही, तर तुमच्यामध्ये असणारा शिक्षक तुमचं मार्गदर्शन करेल. तुमच्यामध्येच असणारा शिक्षक तुमचं मार्गदर्शन करेल, कारण तो तुमच्यामध्ये कायमस्वरूपीचा आहे. शिक्षक एक अर्धा तास, 15 मिनिटं, 20 मिनिटं, 10 मिनिटं बोलून सहज निघून जातो, पण तुमच्यामध्ये जो वस्ती करणारा जो देवाचा आत्मा आहे, तो तुम्हाला सतत सत्यात नेण्यासाठी प्रयत्नशील असतो. कधी ज्या वेळेस आम्ही त्याला बलवान ठेवतो, त्याचं अन्न जे आहे ते त्याला देतो. त्याचं अन्न काय आहे? प्रभूच्या मेजाजवळ येणं, प्रभूच्या मेजवळ येणं, भाकर मोडणं हे त्याचं अन्न आहे. आणि हे अन्न खाणारा आध्यात्मिक बलवान सशक्त बनतो. जो हे अन्न खात नाही तो सशक्त बनू शकत नाही. जसं आम्ही ही भाकर खाल्ल्यानंतर आमचं बाह्य शरीर जे आहे 21 दिवसानंतर त्याचं काम होऊन जाईल. हालेलुया. 21 दिवस जर आम्ही भाकर खाल्ली नाही तर त्याचं काम होणार. हालेलुया. त्याचं काम होणार, तो अस्तित्वात राहणार नाही. त्याच प्रकारे आहे, जर आम्ही वारंवार देवाच्या वचन ऐकून देखील जर ते स्वीकारित नाही, म्हणजे फक्त जेवण पुढे घेतोय पण त्याचं सेवन जर करत नाही, ऐकतोय परंतु ते आम्ही जर घेत नाही, स्वीकारत नाही, त्याप्रमाणे जीवन जगत नाही, तरी हीच गोष्ट, हाच प्रकार जो आहे की सगळं आहे. हालेलुया. परंतु ते आम्ही करत नाही, घेत नाही, तर आध्यात्मिक रीतीनं तो मनुष्य मृत्यू व्हायला काही वेळ लागत नाही. हालेलुया. त्याचाही मृत्यू व्हायला वेळ लागत नाही. मग तो तर घात आणि नाश करणारा सदर टपलेलाच आहे की आमचा घात कसा होईल, नाश कसा होईल, त्याविषयी तो कायमस्वरूपी प्रयत्नशील आहे. म्हणून देवाचे प्रयोजन आम्ही सशक्त व्हावं, बलशाली व्हावं, म्हणून भाकर मोडणं महत्वाचं आहे. दररोज देवाची भाकर म्हणजे देवाचं वचन ऐकणं, वाचणं महत्वाचं आहे. लक्षपूर्वक वाचणं, ऐकणं महत्वाचं आहे. खऱ्या मनानं त्याची भक्ती करणं महत्वाचं आहे. आत्मा आहे तो. हालेलुया. ऐकलं की तो आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी आत्म्यानं आणि खरेपणानं त्याच्याजवळ आलं पाहिजे, त्याची भक्ती केली पाहिजे, त्याच्या चरणावर बसलं पाहिजे, खरेपणानं बसलं पाहिजे. हालेलुया. आम्ही बसतोय आणि जर दुसराच विचार करतोय, हालेलुया, आम्ही बसतोय परंतु फक्त आम्ही शरीराने बसतोय, परंतु आमचं मन त्याच्यापासून लांब आहे. हालेलुया. आम्ही मोबाईल घेऊन बसतोय, मोबाईल चालू आहे पण आम्ही त्याच्यातलं काहीच ऐकत नाही. हालेलुया. त्याच्यातले शब्द ऐकत नाही, स्तुतीस्तवन ऐकत नाही. ठीक आहे, देवाची स्तुतीस्तवन जरी आमचे लेकर व्यवस्थित म्हणत नसले, पण ते देवाची स्तुतीस्तवन बोलताय, ते ऐकल्याने देखील आस्वादित होणार आहे. हालेलुया. ते स्तुतीस्तवन ऐकल्याने देखील आम्ही आस्वादित होणार. काळजीपूर्वक ऐकल्याने देखील आमच्या जीवनामध्ये देवाच्या आत्म्याचं सामर्थ्य प्रगट होणार, कारण खरेपणानं ते लेकर देवाची स्तुतीस्तवन करत आहेत. खरेपणानं देवाची आराधना होत आहे, प्रार्थनापूर्वक देवाची स्तुतीस्तवन होत आहे. म्हणून देवाच्या लोकांना आम्हाला अत्यंत गरजेची ही गोष्ट आहे, अत्यंत गरजेची गोष्ट आहे की त्या नाही का कपटी अंतकरणावर विजय मिळवण्याची गरज आहे. आमचं अंतकरण देवाकडे लावण्याची आम्हाला गरज आहे. आमचं मन देवाकडे लावण्याची गरज आहे. खरेपणाने देवाची भक्ती करण्याची गरज आहे. आमचे चक्षु उघडले पाहिजे. हालेलुया. आमचं मन उघडलं पाहिजे, आमचं चित्त उघडलं पाहिजे. आम्ही खरेपणाने देवाची भक्ती केली पाहिजे. हालेलुया. खरेपणाने देवाची भक्ती केली, खरेपणाने त्याची आराधना केली पाहिजे. 1 तास आपण देतो देवाला, पण तो पूर्णपणे दिला पाहिजे. हालेलुया.
पूर्णपणे दिला पाहिजे. हा जो वेळ आहे हा आमच्यासाठी फार महत्वाचा वेळ आहे. त्या वेळेमध्ये परमेश्वराच्या उपस्थितीचा अनुभव आम्हाला आला पाहिजे आणि येत आहे आलेले आम्हाला तो अनुभव आला पाहिजे. कारण आम्ही दोघं तिघ आहोत या ठिकाणी आणि त्याचं वचन पूर्णतेस नेणार तो सदैव सावध असणारा आमचा परमेश्वर आहे. तो आमच्यामध्ये असतोच याबद्दल आम्हाला मला खात्री आहे की आमच्यामध्ये तो असतो. जरी आम्ही वेगळ्या राज्यातून वेगळ्या देशावर वेगवेगळ्या तालुक्यातून असो जिल्ह्यातून असो, परंतु आम्ही एकत्रपणाच्या नावाने जमलेलो आहोत, तर येशू प्रभूच्या नावाने जमलेलो आहोत आणि त्याचं वचन तो पूर्णतेस नेणारा सावध असतो. तो आमच्यामध्ये असतोच. त्याची उपस्थितीमध्ये आमच्यामध्ये असते. हालेलुया. त्याची समक्षता आमच्या जीवनामध्ये असते आणि तीच समक्षता आमच्या जीवनामध्ये कार्यकारी होऊन आमचे जीवन घडवत असते, आमचं जीवन घडवत असते, आमचं जीवन पुढं विश्वासूपणामध्ये वाढवत असते. हालेलुया. आध्यात्मिक रीतीने आम्ही बलवान होत असतो, आत्म्यात आम्ही शक्तिशाली बनवत असतो, आत्म्यात बलवान होत असतो. आपण पाहतो की या माध्यमाद्वारे अद्भुत चिन्ह आणि चमत्कार घडलेलेही आम्ही पाहिले. का पाहिले, कसे काय पाहिले, तो आहे ह्या माध्यमातून. हालेलुया. सैतान जरी याचा वेगळ्या रीतीनं भरपूर वापर केला असला, पण आपण थोडं का असेना, पण एक तास का असेना ह्या माध्यमाचा उपयोग आपण देवाच्या उपस्थितीसाठी, देवाच्या सानिध्यासाठी, देवाचं कार्य आमच्या जीवनावर होण्यासाठी करत आहोत. हालेलुया. हा एक तास आमच्या जीवनासाठी फार महत्वाचा होऊन जात आहे. ह्या एक तासामध्ये परमेश्वराची उपस्थितीचा अनुभव आम्हाला मिळतो, देवाच्या सानिध्याचा आम्हाला अनुभव मिळतो, देवाच्या प्रार्थनेचा आम्ही अनुभव घेतो की ज्या वेळेस आम्ही प्रार्थना ऐकतो करतो त्यावेळेस परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कार्यही करतो. हालेलुया. कार्य करतो. देवाची उपस्थिती तुमच्या घरामध्ये येते, देवाची उपस्थितीचा अनुभव तुमच्या घरामध्ये येतो. पण अनेक लोकांनी फोन करून सांगितले की हो, आम्ही ज्यावेळेस घरामध्ये प्रार्थना चालू असते त्यावेळेस आम्हाला देवाच्या उपस्थितीचा अनुभव येतो, देवाची उपस्थिती आमच्या घरामध्ये आहे हे आम्हाला जाणवतं. आमच्या समस्या, आमच्या अडचणी ज्यावेळेस आम्ही देवाला सांगतो त्यावेळेस आम्हाला त्यापासून मुक्तता मिळालेली आम्ही अनुभव घेतलेला आहे, आम्ही पाहिले. खरोखर हे जे माध्यम आहे आणि ही जी सभा आहे ही देवाने आशीर्वादित केलेली सभा आहे. हालेलुया. हे जे माध्यम आहे, हा जो वेळ आहे आमच्यासाठी, तुमच्या आणि माझ्यासाठी, आम्हा प्रत्येकासाठी फार मोठ्या प्रमाणात आशीर्वादाचा केलेला आहे. म्हणून ह्या वेळेमध्ये आम्ही सर्व काम धंदा सोडून प्रभूच्या चरणावर बसलं पाहिजे. हालेलुया. पूर्ण मनानं पूर्ण अंतःकरणानं बसलं पाहिजे. आमचे डोळे उघडले पाहिजे. हालेलुया. की जसं त्या आमोस गावच्या लोकांचे डोळे उघडले, तो जवळ होता, उकळ्या फुटत होत्या, तो स्वतः सहर होता, पण तरीही त्यांचे डोळे बंद होते, त्याला ओळखता आलं नाही. हालेलुया. कारण त्यांचं चित्त ठिकाण्यावर नव्हतं, त्यांचं मन ठिकाण्यावर नव्हतं. प्रभू जवळ आहे त्यांच्या, प्रभू त्यांच्या बरोबर चालत आहे, तरी त्यांना ते ओळखू शकत नाहीत. म्हणजे काय? कारण त्यांचे डोळे सैतानानं बंद केले होते, त्यांचं हृदय त्या दुष्टानं बंद करून टाकलं होतं. हालेलुया. म्हणून देवाच्या प्रियजनांनो, आम्हाला आमच्या जीवनामध्ये खरीपणानं आत्म्यानं देवाच्या उपस्थितीमध्ये देवाची प्रार्थना करायची आहे. हालेलुया. तो आत्मा आहे आणि आम्ही त्याची उपस्थिती कशी बसतो, कशावर तो पाहतो. हालेलुया. मला दाखवण्यासाठी, इतरांना दाखवण्यासाठी भक्ती करण्यात काही उपयोग नाही त्याचा आणि उपयोग होणारही नाही. हालेलुया. म्हणजे खरीपणानं अंतःकरणपूर्वक जसे देवाचे वचन वाचल्याबरोबर आमच्या चक्षु खडबडून जागे होतील. हालेलुया. भाकर ती मोडल्याबरोबर, देवाचं वचन मोडल्याबरोबर, देवाचं वचन आमच्या कानावर पडल्याबरोबर आमचे डोळे उघडतील. अशा प्रकारे आम्ही बसलं पाहिजे. हालेलुया. हो देवाचे लोकांनो, देवाची इच्छा तीच आहे. हालेलुया. तुमच्या देवासाठी देवाची इच्छा आहे की आम्ही जो काही थोडा वेळ देवासाठी देतोय या दिवसभरातला, तो संपूर्ण वेळ देवासाठी द्या. त्याच्यामध्ये कन्सेशन करू नका, तो दुसरं कोणालाही देऊ नका. जसं आम्ही चर्चमध्ये आल्यानंतर तो वेळ अजिबात गप्पा मारण्यासाठी देऊ नका, तो वेळ कॅलिक्युलेशनसाठी देऊ नका, तो वेळ पूर्णपणे स्तुती स्तवन आराधना करण्यासाठी द्या. तो वेळ पूर्णपणे स्तुती स्तवन आराधना करण्यासाठी जा. जरी आपण या ठिकाणी स्तुती स्तवन करत असलो, तुमच्या घरामध्ये तुम्ही बसा, तुमचं पडव्यावर बसा आणि जे पुढे गीत चाललंय तेच तुमच्या आवाजात तुम्ही म्हणा. हालेलुया. तुमच्या पद्धतीने तुम्ही घेत तुमच्या घरामध्ये म्हणा. हालेलुया. हो देवाचे लोकांना, ही उपस्थिती, तो अनुभव आम्हाला येईल. हालेलुया. पण देवाचे लोकांना, आम्ही खरेपणानं उपासना करतो, किती अंतःकरणपूर्वक उपासना करतो हे त्याच्या प्रतिफळावर आम्हाला समजेल. हालेलुया. पण देवाची इच्छा आहे की आम्ही अंतःकरणपूर्वक आमच्या अंतःचक्षु आणि आम्हाला उकळ्या फुटल्या पाहिजे. हालेलुया. आमचे डोळे उघडले पाहिजे. हालेलुया.
आम्हाला भाकरीकडे किंवा जेवणाकडे चित्त नाही, तर देवाच्या वचनाकडे आमचं चित्त लागलं पाहिजे. त्यावेळेस देवाची उपस्थितीचा अनुभव आम्हाला येईल, देवाच्या समक्षतेचा अनुभव आम्हाला येईल, देवाच्या उपस्थितीचा, देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा अनुभव आम्हाला येईल. कारण खरेपणाशिवाय देव कोणाच्याही जीवनात कार्य करीत नाही. त्याला खरेपणा आवडतो. हालेलुया. लबाड अजिबात आवडत नाही. तो लबाडाचा वीट असणारा मनुष्य आहे. देवाचा लबाडाचा वीट असणारा परमेश्वर आहे. लबाडी आणि सत्य हे परस्पर विरुद्ध आहे. ढोंगीपणा, हालेलुया, दांभिकपणा किंवा दाखवण्याचा प्रयत्न करणं फक्त हा देवाला अजिबात आवडत नाही. हालेलुया. म्हणून तो म्हटला फक्त प्रभूजी म्हणून काय उपयोग नाही. खरेपणा पाहिजे, आत्मिक पाहिजे, खरेपणानं पाहिजे. मन, विचार, अंतःकरण देवाकडे लागलेलं पाहिजे. डोकं फुटलीच पाहिजे, डोळे उघडलेच पाहिजे. त्याशिवाय देवाची उपस्थितीचा अनुभव आम्हाला येईल. या आपण सर्वजण प्रार्थनेत जाऊया आणि देवाला सांग की आज आम्ही ऐकले ते आमचे डोळे उघडण्यासाठी आमचं अंतःकरण जे आहे, ते जे आम्हाला फसवतंय, जे आम्हाला तुझ्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतंय, जे आम्हाला दुसऱ्या काहीतरी विचारात गुंतवतंय, आमचे विचार दुसरीकडे लावतंय, आमचं मन, आमचे चित्त दुसरीकडे लावतंय, ते असाध्य रोगाने भरलेलं आहे. अनेक वाईट विचार, वाईट कल्पना त्याच्यामध्ये भरलेल्या आहेत. या अंतःकरणात, या कपटी अंतःकरणापासून, या कपटी आणि ढोंगी अंतःकरणापासून आम्हाला वाचव. आणि तुझं अंतःकरण, तुझ्या उपस्थितीमध्ये असणार जे अंतःकरण, ते अंतःकरण आम्हाला लाभू दे. खरेपणानं उपस्थितीमध्ये, तुझ्या उपस्थितीमध्ये असणार अंतःकरण लाभू दे. हालेलुया. आमच्यामध्ये तू आहेस आणि आमचं अंतःकरण तू पाहतोस, आमचे विचार तू जाणतोस. तुला असं कधीच माहित नाही, असा कोणताही शब्द माहित नाही की जो आमच्या मुखातून निघत नाही, आणि असा कोणताही विचार तुला कळत नाही असं नाही की जो आमच्या अंतःकरणात येत नाही. तू सगळं पाहतोस, सगळं जाणतोस. तुझ्याशिवाय आमच्या अंतःकरण जाणार ह्या जगावर दुसरा कोणीच नाही. एक तर आम्हाला माहित आहे आणि तुला माहित आहे की आम्ही कसे आहोत, आमच्या अंतःकरणात काय आहे हे फक्त तूच जाणतो प्रभू. आणि म्हणून प्रभू आमच्यामध्ये खरेपणा येऊ दे, खरेपणा, लीनो नम्रपणा येऊ दे. हे सर्व कपट आणि ढोंगीपणा आमच्याकडून नाहीसा करतो आणि आम्हाला खरेपणाने उपासना करणारे, आत्म्याने, सामर्थ्याने उपासना करणारे. हो, तुझ्या उपस्थितीचा अनुभव जर आम्हाला पाहिजे तर खरेपणा, आत्म्याने आम्ही तुझ्या चरणावर लीन नम्र होऊन बसावं, ही तुझी आमच्यासाठी इच्छा आहे. मी आपण सर्व गुडघे टेकून परमेश्वराच्या चरणावर जाऊया. हालेलुया, हालेलुया, जीसस, हालेलुया. रसकाल सदिल विदिन तकना कनी दिगदा कना वा होलहारी ना उससे दिल विदिन तकना तकनी दिगदा दे तिगमते बांध दिगदा कना वा. परम पवित्र देव बाबा परमेश्वर पिता, आणि तुझे आभार मानतो, उपकार मानतो, तुला धन्यवाद आणि तुला गुरु देतो. ज्या सर्व प्रियलेकराबद्दल आणि त्यांच्या परिवाराबद्दल मी तुला धन्यवाद देत आहे. आज जे संपूर्ण परिवार या ठिकाणी एकत्रित झाले प्रभू, त्या प्रत्येकासाठी मी तुला धन्यवाद, गौरव, मान, महिमा, सन्मान तुला देते प्रभू. आज तू त्यांच्याशी बोला विषय दे बाबा. कारण जर बाबा कोणी मनुष्यानं कधी संदेश आपल्या बुद्धी ज्ञानाने दिला नाही, तर आत्म्याने प्रेरित झालेला मनुष्य तुझा संदेश देऊ शकतो, जो वचन बोलू शकतो. पण आज आम्हाला जे पाहिजे तू आमच्याशी बोलला प्रभूजी. आम्हाला जे पाहिजे, आमच्या जे उन्हाळा आहेत ते आम्हाला तू दाखवून दिलं प्रभूजी. आम्हाला जे आमच्या जीवनामध्ये जे चांगलं आहे, आमची परत करण्याची जी सवय आहे, ते आमच्यासाठी काय असावं यासाठी तू बोला. आमच्या अंतःकरणाविषयी तू बोला. आम्ही कसे आहोत, काय याविषयी तू आमच्याशी बोला प्रभूजी. म्हणून प्रभूजी मी तुला धन्यवाद आणि तुला गौरव, तुला महिमा देते प्रभूजी. तू आम्हाला सर्व बरोबर बोलला, तुझाही दरबार आहे प्रभूजी. हे बाबा तू माझ्याशी बोललास आणि तुझ्या प्रेलेकराशी एकाच वेळेस बोलला प्रभूजी. तू आत्मा आहे आणि तू आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे आमच्याशी बोलत असतो, तुझ्या सामर्थ्याद्वारे आमच्याशी बातचीत करीत असतो. हे बाबा म्हणून आम्ही ते स्वीकारतो प्रभूजी की आज आम्ही कसे आहोत हे तुझ्याशिवाय आम्हाला कोण जाणते, तुझ्याशिवाय कोण पाहू शकतं आम्हाला की बाबा आम्ही कसे आहोत, आमचे विचार काय, आमचे हेतू काय, आमचं मन कसं आहे हे फक्त तुला माहिती आहे परमेश्वर दे बाबा. आणि म्हणून परमेश्वर दे बाबा तू तुझ्या पवित्र सांगितलं हे ईश्वर दे बाबा की तू म्हटलं परमेश्वर दे बाबा की जे अंतःकरणाचे सिद्ध आहेत ते फक्त देवाला पाहू शकतात. हालेलुया. जे अंतःकरणाचे सिद्ध आहेत ते देवाला पाहतात. म्हणून परमेश्वर बाबा आमचं अंतःकरण शुद्ध असावी तुझी इच्छा आहे. आमच्या अंतःकरण पूर्ण मन, पूर्ण अंतःकरण, पूर्ण विचार हे तुझ्याकडे लागले असावी तुझी इच्छा आहे. कारण जल्द बाबा तू अंतःकरण पाहणार, अंतःकरण जाणारा परमेश्वर प्रभू. हे बाबा आमच्या अंतःकरणाला घन आणि गुण गोष्टी तुला ठाऊक परमेश्वर दे बाबा. आमचं जीवन तर ठाऊक आहे, पण मनातल्या विचारही तुला ठाऊक आहे, मनातल्या कल्पनाही तुला ठाऊक आहे. आणि परमेश्वर बाबा तुझ्या प्रत्येक प्रेलेकरांच्या जीवनामध्ये या
पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे तू कार्य करावं, त्यांचं जीवन तुझ्या पवित्र हातामध्ये घ्यावं, त्यांचे मन, त्यांचे विचार, त्यांचं अंतःकरण तुझ्या हातामध्ये घ्यावं. हे बाप्पा, ज्याप्रमाणे त्यांचे डोळे उघडले परमेश्वर बाबा, आज तुझ्या प्रियलेकरांचे डोळे उघडायत परमेश्वर बाबा, आज त्यांच्या अंतःकरण परमेश्वर बाबा, ज्याप्रमाणे त्यांच्या उकळ्या फुटल्या त्याप्रमाणे त्यांच्या अंतःकरणाला उकळ्या फुटली, तुझं वचन ऐकलं आणि त्यांचं जीवन बदलू दे परमेश्वर बाबा. सैतानाच्या प्रत्येक काळबापासून प्रत्येकाला तू मुक्त करायची या सामर्थ्य नावामध्ये, त्या दुष्टाच्या दृष्टीपणापासून, कपटीपणापासून, हालेलुया, अविपणा, घमंड, देश, मत्सरापासून, हालेलुया, मुक्त करण्याच्या प्रकारे ढोंगीपणापासून परमेश्वर पिता, हालेलुया, खरेपणानं आत्म्यानं तुझी भक्ती करणारा प्रत्येक करू दे, हालेलुया, कारण तुझी इच्छा ती आहे, रस्ता तू निश्चय दिली नाही केलं तुझ्या भाकर बोलत असताना आमचे डोळे उघडावे, आम्हाला तू दिसावा परमेश्वर बाबा, आम्हाला तुझी उपस्थिती दिसावी, आम्हाला तुझं सामर्थ्य दिसावं बाबा, तुझी प्रीती दिसावी, तुझा कालवाला तुझं प्रेम दिसावं परमेश्वर बाबा, तर आमचे डोळे उघडावे परमेश्वर बाबा, हालेलुया. हे बाबा, ते सर्व कपटी असं आहे की अंतःकरण घडून जावं परमेश्वर बाबा, कपटी कपट रूपे आणि ढोकी रूपेपणा नष्ट व्हावे तुझ्या सामर्थ्यामध्ये प्रभूजी. आणि बाबा, तुझ्या पवित्र हातामध्ये तू आम्हाला प्रत्येकाला घ्यावं आणि तुझ्या गौरवासाठी तू जगण्यात जीवन आम्हाला द्यावं, त्यासाठी प्रार्थना करतो प्रभू. आज उपस्थित प्रत्येक कुटुंबासाठी मी प्रार्थना करत आहे, प्रत्येक कुटुंबात तुझी उपस्थित अनुभव दे परमेश्वर, हालेलुया. तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य प्रत्येक कुटुंबामध्ये उतरून येऊ दे परमेश्वर, तुझ्या जे आत्मिक बल, आत्मिक सामर्थ्य प्रत्येकाच्या जीवनामध्ये येऊ दे परमेश्वर पित्या. हे बाबा, तू आत्मा आहे आणि तुझी उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करणार तुला आवडतात, पण आज जे करू अंतःकरणपूर्वक, विश्वासपूर्वक तुझ्या चरणावर बसले त्या प्रत्येकाला तू स्पर्श होऊ दे, तुझ्या सामर्थ्याचा स्पर्श, तुझ्या आत्म्याचा स्पर्श, तुझ्या कृपादानाचा स्पर्श, तुझ्या पवित्रतेचा स्पर्श येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये होऊ दे. पवित्र आत्मा प्रत्येकाला तू स्पर्श करावा यासाठी मी प्रार्थना करते प्रभूजी. तेव्हा मी तुला विनंती करत आहे, तुझी उपस्थिती प्रत्येकाला अनुभव दे, तुझं सामर्थ्य प्रत्येकाला अनुभव दे, तुझी दया प्रत्येकाला होते, त्या प्रत्येकाला कृपा प्रत्येकाला होते, हालेलुया. आज त्यांच्या आजपासून त्यांचा आम्हाला प्रत्येकाची घडवू दे, या पवित्र वचनाप्रमाणे आम्हाला घडव, हालेलुया. या पवित्र वचनाप्रमाणे आम्हाला बोलवा, रस्ता तुम्ही सेने नीट करता, इविलारीना तुम्ही सेने नीट करा, ते नीट केले इविलारीना तुम्ही सेने विधिले करा, ते नीट करा, ते नीट करा. लॉर्ड जीसस, लॉर्ड जीसस, लॉर्ड जीसस, हालेलुया. ओ प्रभू, प्रत्येकाला स्पर्श दे, या पवित्र आत्म्याचा स्पर्श, सामर्थ्याचा स्पर्श, कृपेचा, दयेचा स्पर्श, प्रीतीचा स्पर्श दे, हालेलुया. मुक्त असं प्रकारच्या बंधापासून, हालेलुया. सर्व कुटुंबाला द्वेष, मत्सर, हेवा, विपणा, घमंड, ढोंगीपणा, कपटीपणा, हे सर्व नष्ट होणे आम्हाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभूजी. आणि तुझ्या पवित्र तू आम्हाला प्रत्येकाला घे, तू घडव आमचं जीवन परमेश्वर दे बाबा. तुझ्या उपस्थित आनंदानं भरलेलं असेल, हालेलुया. या सर्व गीतेच्या आनंदानं भरलेलं असेल, प्रत्येक परिवारामध्ये तुझी समक्षता दे, हालेलुया. तुझी टिकणारी शांती प्रत्येक परिवारामध्ये दे, लागणारी प्रत्येक घर तुझ्या पवित्र भावनातून प्रत्येकाने भागवले जाते परमेश्वर. हे बाबा, सर्वकांचे मतभेद, द्वेष, मत्सर, हेवा, राग, भांडण, कुरकुर, अव्यवस्था सर्व येशू प्रभूंनी नष्ट करा प्रत्येक घरातून. आणि बाबा, तुझ्या उपस्थित आनंद प्रत्येक घरामध्ये यावा यासाठी प्रार्थना करत आहे, उपस्थिती त्यांना अनुभव मिळावी यासाठी प्रार्थना करत आहे. हे पवित्र आत्मा तू सर्वत्र आहे, हालेलुया. आणि तू सर्व काही पाहतो म्हणून प्रभूजी प्रत्येक कुटुंबामध्ये तुझी उपस्थित दे, पवित्र आत्म्यास तुझं सामर्थ्य प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये दे. बाबा, तू प्रत्येकामध्ये आहेस, त्यांना प्रगट होऊ दे तुझ्या समर्थनामध्ये. आणि बाबा, तुझं गौरव दे, हालेलुया. उपस्थित प्रत्येकाला त्यांना मी तुझ्या पवित्र हातामध्ये देत आहे, परिवार तुझ्या पवित्र हातामध्ये देत आहे, त्यांची लेकरं तुझ्या पवित्र हातामध्ये देत आहे, त्यांचा उद्योग तुझ्या पवित्र हातामध्ये देत आहे, त्यांची परिस्थिती तुझ्या पवित्र आणि गौर हातामध्ये येत आहे. सैतानाच्या प्रत्येक काळबाळपणापासून येशू प्रभूंमध्ये मुक्त असणं जीवन प्रत्येकाला लावावं यासाठी प्रार्थना करत आहे. तुझ्या देवदूताचे पारे प्रत्येकाच्या घरासोबती तू ठेवास यासाठी प्रार्थना करत आहे. बाबा, तुझ्या उपस्थित आनंद प्रत्येक घरामध्ये असावा यासाठी प्रार्थना करत रस्ता दृश्य धन्यवाद प्रभू, धन्यवाद पवित्र आत्मा, धन्यवाद, हालेलुया. धन्यवाद तुझ्या पवित्र वचनाबद्दल. आज तू आमच्याशी बोलणार, धन्यवाद. तुझं रक्त तुझं शरीर आमच्यामध्ये आहे आणि म्हणून आम्हाला जीवन आहे आणि भरपूर जीवन आम्हाला लाभणार आहे. कारण तुझं शरीर खाणारा आणि तुझं रक्त पिणाऱ्याच्या जीवनात त्यांच्यामध्ये जीवन असणार आहे.
ते जीवन स्वचलित असू दे, कार्यकारी असू दे, ते जीवन दिसू दे, कार्याला दिसू दे की तू त्यांच्यामध्ये आहेस. हालेलुया. या सामर्थ्याने दिसू दे की त्यांच्यामध्ये तू आहेस. हालेलुया. आम्हा प्रत्येकामध्ये तू आहेस. या उपस्थित आनंद प्रत्येकात या सामर्थ्याद्वारे प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रगट होऊ दे आणि बाबा त्याद्वारे तुझं घडे. तुझी उपस्थिती प्रत्येकाला अनुभव दे परमेश्वर पित्या आणि त्याद्वारे तुझं घर होते. ख्रिस्त येशू आमचा तारण याच्या सामर्थ्याला प्रार्थना केली म्हणूनच ऐक बाबा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तिचे नाव पवित्र मानले जाओ, तिचे राज्य जसे स्वर्गात तशी पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची रुची भाकराचा मास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणासरण सोडले आहे तसेच तू आमची ऋण मास सोड आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर वाईटापासून आमचं रक्षण कर. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काल तुझी आहे. आमेन. तर देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सामर्थ्य सहभागी आपण सर्व बरोबर आता आणि सदा सर्व काळ असो.